माणुसकीला काडीमा फासणारी घटना तेलंगणा राज्यात वरंटल येथे 18 जून 2019 रोजी मंगळवारी रात्री घडली। येथील नाभिक समाजाचे शिक्षक असलेले औटल जगन हे रात्री उकाळा वाढला म्हणून पत्नी व 9 महिन्याची चिमुकली सरिता हिच्यासह घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले। त्यांना झोप लागली असता आरोपी प्रवीण याने रात्री 12 ते 1 वाजेदरम्यान चिमुकली सरितासह अलगदलग उचलून नेत तिच्यावर अमानुष बलात्कार केला। चिमुकली ओरडू नये म्हणून तिचे तोंड घट्ट दाबले। गुप्तांगावर झालेला आघात 9 महिन्याची चिमुकली सहन करू शकली नाही। त्यातच तिची वेदना वाढली व तिची प्राणज्योत मावळली। या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ युवा नाभिक सेनेचे संस्थापक आशिष घुमे यांच्या नेतृत्वात शुक्रवारला तहसीलदार वरोरा यांचे मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना त्या नरधमाला फाशी देण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले। युवा नाभिक सेनेच्या वतीने तहसीलदार साहेबांमार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आलेले आहे। तेलंगणा राज्यातील वरंटल येथे औटल जगन या शिक्षकाच्या 9 महिन्याच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार करून तिला जीवानिशी मारलेले आहे। त्या घटनेच्या निषेधार्थ गेल्या 2-3 दिवसांपासून तेलंगणामध्ये आंदोलन पेटलेलं आहे। तेलंगणा बंद आहे आणि त्याचेच पडसाद आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्याचाच एक भाग म्हणून त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि अशा या कृत्यापासून कुणीही कृत्य करू नये याची एक मोठी हे झाली पाहिजे म्हणून त्याला जास्तीत जास्त म्हणजे महाराष्ट्रातून ते निवेदन देण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज वरोरा येथे विदर्भ युवा नाभिक सेनेच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे।